मुंबईतच त्यांना हक्काची घरं द्या आणि अदानीचे टॉवर्स शेलू वांगणीला बांधा अशी थेट मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली आहे। मुंबई तोडली जात असेल तर आम्ही बघत बसणार नाही असं ते म्हणाले आहेत। मराठीच्या मुद्द्यावर येईल त्याला उखडून टाकू असा इशारा सुद्धा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला। आझाद मैदानात सुरू होता हा मोर्चा। गिरणी कामगारांच्या आंदोलनाला ठाकरे तसंच मनसेनंही पाठिंबा दिलाय। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे स्वतः आझाद मैदानात जात आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता, त्यावेळी ते म्हणत होते। म्हणजे मूळ मुंबई जी होती सोन्यासारखी मुंबई ती जागा गिरणी मालकाच्या घशात टाकली आणि तुम्ही गिरणी कामगारांना ज्यांनी मुंबई मिळून दिली त्यांना तुम्ही मुंबई बाहेर शेलू आणि वांगणीला। मग आमची ठाम मागणी आहे की तमाम गिरणी कामगारांना धारावीमध्ये कुर्ला मदर डेअरी आहे या इथे त्यांना हक्काची घरं द्या आणि अदानीचे टॉवर हे शेलू आणि वांगणीला बांधा तिकडे शेलू आणि वांगणीला अदानीला जाऊ द्या। प्रबोधनकारांचा नातू, दोघंही आम्ही प्रबोधनकारांचे नातू। मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र, राज माझ्या काकांचा म्हणजे श्रीकांत ठाकरेंचा पुत्र, हे तिघे म्हणजे दोन भाऊ त्यावेळेला आणि माझे आजोबा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते आणि आमच्या डोळ्या देखत जर संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबई तोडली जात असेल, चिरडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय नतद्रष्टासारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं आणि आता उभे राहिलोय। जो महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उघडून टाकण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।